संत तुकाराम महाराज की श्रीपाद रामदास गुरु पांडुरंग महाराज श्री स्वामी समर्थ महाराज नवनाथ महाराज की जय हर हर निवृत्तीनाथ महाराज की जय. जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होई जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा तया कविता महापुण्यराशी नमस्कार जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवन श्रीकृष्ण श्री नमस्कार. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि एकं नित्यं सर्वदी साक्षिभूतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. या ठिकाणी जाणतेने गुरु भजिजे, कारण की गुरु ही भक्ती जी आहे ती गुरु ही भक्ती सर्वात श्रेष्ठ या ठिकाणी सांगितली. आणि गुरु ही भक्ती जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायची असेल, गुरु भक्तीच्या मार्गाने त्या मार्गाचं आपलं अनुकरण करायचं असेल तर त्या ठिकाणी नवनाथ ग्रंथ, ज्याला खऱ्या अर्थाने गुरु भक्ती समजून घ्यायची असेल त्याच्यासाठी नवनाथ ग्रंथ आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी उतरवला पाहिजे. तसं एकनाथी भागवतामध्ये सुद्धा गुरुचं महत्त्व अतिशय विशद आणि व्यापक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सांगितले. कारण की गुरु हा जीवनामधलं एक आपल्यासाठी असणारं एक विशेष पात्र आहे. नाथांनी या ठिकाणी अवतार कार्य ज्यावेळेस झालं नाथांचं, कारण की पुढं कलियुग येणार होतं ना, आणि कली त्या ठिकाणी मातणार, कलीचं वर्चस्व त्या ठिकाणी आणि त्याचा प्रभाव या ठिकाणी समाजावरती पडू नये, साबरी विद्येचं कवित्व त्या ठिकाणी या भूमीवरती व्हावं म्हणून नवनाथांचं अवतार कार्य. आणि जो गुरुचा जो महिमा आहे तो खऱ्या अर्थाने नवनाथांच्या पासून आपल्याला त्या ठिकाणी शिकायला मिळतो. निष्ठा कशी असावी, गुरुचरित्रामध्ये नवनाथांमध्ये निष्ठा कशी असावी, विश्वास किती असावा, या ठिकाणी नाथांच्या ग्रंथामध्ये नवनाथांमध्ये. कारण की ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी भूक लागली, मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी भिक्षा वाढून आणली, आणि भिक्षा वाढून आणून ज्यावेळेस भोजन करत असताना वडा त्या ठिकाणी आवडला, आणि वडा आवडला म्हणून मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी गोरक्षनाथ, अरे अजून वडा असता तर बरं झालं असतं. तर गोरक्षनाथ त्या ठिकाणी परत ज्या घरी गेले होते त्या ठिकाणी गेले आणि परत त्या ठिकाणी वड्याची मागणी केली. तर ते ताईनी अरे म्हणले बरा आला, दिलं ना तुला एकदा, आता परत काय लागत परत असतं का म्हणले. सरस्वती. हां,
आणि मग त्या ठिकाणी देईल म्हणले, पण त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावं लागेल. तसं देणार नाही. तुझा डोळा देतो का म्हणजे काढून? लगेच केली. डोळा काढून दिला, घाबरली. म्हणजे गुरुवरची जी निष्ठा आहे, ती निष्ठा त्या ठिकाणी नवनाथ ग्रंथामध्ये अतिशय, आणि तीच निष्ठा आपल्या ठिकाणी उतरावी. आणि श्रीपाद बाबा सांगायचे, आता नवनाथामध्ये खूप व्यापक विषय आहे, आणि बाबा ठामपणे सांगायचे, दंड ठोकून सांगायचे. ताकद नाही म्हणायची नवनाथ ग्रंथ खोटा करून दाखवायची. नवनाथ ग्रंथ खोटा करून दाखवायची कुणाची ताकद नाही म्हणले. आणि अशी जी विद्या आहे, कारण की गुरु दीपकाचा सुद्धा विषय या ठिकाणी गुरुचरित्रामध्ये इतका सुंदर आला आहे की ज्यावेळेस त्यांच्या गुरूंनी दीपकाला सांगितलं, दीपकाला म्हणण्यापेक्षा बाकीच्या सर्व शिष्यांना सांगितलं की म्हणले, मला आता त्या ठिकाणी काशी या ठिकाणी जायचं आहे म्हणले, पण त्या ठिकाणी मला माझं प्रारब्ध भोगायचं आहे, आणि त्यावेळेस मला कोणाची तरी गरज पडणार आहे, कोणी येतं आहे का माझ्याबरोबर? तर त्या ठिकाणी कुणी तयार व्हायना. पण दीपक त्या ठिकाणी तयार झाला. ठीक आहे गुरु महाराज, मी येतो तुमच्याबरोबर. दीपकाची आत्यंतिक निष्ठा होती गुरु महाराजांच्यावरती. पण गुरु महाराजांनी सांगितलं, बघ बरं का तुला जमन का? जमत असलं तर चल, अगोदरच बांधून घेतलं, नाही तर मी माझ्या पद्धतीने मी. पण दीपकाने सांगितलं, काय नाही गुरु महाराज, तुम्ही जसं म्हणता तशी तुमची सेवा होईल. आणि त्या ठिकाणी गुरु महाराज, प्रारब्ध त्यांचं होतं काय, त्यांना अंगाला कोड होता, आंधळे होते. आणि ज्यावेळेस तिथे गेल्यानंतर सगळं ते ठिकाणी दीपकाला करावं लागायचं त्यांना. शंकर महाराजाचं कसं करावं लागतं, सगळं दीपक त्या ठिकाणी त्या गुरु महाराजांची सेवा करायची. अंगाचा वास सुटायचा, अंगातून असं पाणी व्हायचं. दीपक कुठलाही त्या ठिकाणी संकोच न येता त्या ठिकाणी सद्गुरूंची सेवा करायची. सद्गुरू ही त्यांची अनेक परीक्षा त्या ठिकाणी पाहत होते. भिक्षा मागून आणली, ज्या वेळेला जर अरे तुला काय ताजी भिक्षा मिळाली नाही का, शिळीच घेऊन आला, तुला जमत नव्हतं तर आला कशाला, तुला काय मी आग्रह केला का माझ्याबरोबर चल. म्हणजे अशा पद्धतीने दीपकाला ते नेहमी टॉर्चर करायचे. पण दीपकाच्या अंतःकरणात कुठेही त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल असा विक्षेप तयार झाला नाही. पुढं जाऊन दीपकाची एवढी सेवा झाली. एक दिवस दीपक त्या ठिकाणी गंगेवर स्नानाला गेल्यानंतर त्या ठिकाणी आंघोळ करताना त्या ठिकाणी आरग्या सोडत असताना समोर महादेव उभे राहिले. अरे म्हणले, दीपक आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालोय. आणि असं त्या ठिकाणी ऐकल्यानंतर दीपकाला वाटलं, मी कधी महादेवाचं सेवा केली नाही, महादेवाला त्या ठिकाणी उपासना केली नाही, त्यांना पाचारण केलं नाही, माझ्याकडून त्यांची कुठली सेवा घडली नाही, ते कसं काय प्रसन्न झाले हो? म्हणले, मी तुमची कुठली सेवा न करता तुम्ही कसं काय प्रसन्न झाले? ते म्हणले, तू जी गुरूंची सेवा केली ना, ती सेवा म्हणले माझ्यापर्यंत येऊन पोहोचते. आणि मग त्या ठिकाणी म्हणले, तुला काय मागायचे ते माग. आता मागायचे ते माग म्हटल्यावर दीपकाला वाटलं, काय मागावं आता. म्हणले, थांबा म्हणले, माझ्या गुरु महाराजांना विचारून येतो. आणि मग दीपक त्या ठिकाणी पळू त्या ठिकाणी झोपडीवरती गेले आणि गुरु महाराजांना विचारले, महाराज मला त्या ठिकाणी महादेव प्रसन्न झाले. ते म्हणतात, काय मागायचे ते माग.
म्हणले मी काय मागू त्यांना? म्हणलं मागितलं नाही ना काही तू? नाही नाही म्हणले. नाही तर मला वाटलंच होतं. गुरु महाराज म्हणले मला वाटलंच होतं की तुला माझा कंटाळा आला आहे, तुझं हे माझी सेवा करायचं जीवावर येते तुझ्या. तू नक्कीच मागितलं असतं माझ्या गुरु महाराजांना डोळे येऊ दे, माझ्या मग गुरु महाराजांचा कुष्ठरोग जाऊ दे. बरं झालं नाही मागितलं म्हणले, नाहीतरी तुला कंटाळाच आला होता. तसाच तो परत गेला आणि सांगितलं मला काहीच नको. महादेव गेले. असंच परत थोड्या दिवसात विष्णू प्रसन्न झाले. आता विष्णू प्रसन्न झाल्यानंतर ते म्हणले काय मागायची ती माग. ते म्हणले काही नाही, मला आहे ना माझी सद्गुरूंची सेवा करण्याचं सामर्थ्य मला दे. माझ्या हातून सद्गुरूंची सेवा याच्याही पेक्षा चांगली कशी घडल ते सामर्थ्य त्या ठिकाणी मला दे. आणि मग त्या ठिकाणी विष्णू प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी गुरु महाराजांकडे गेले. आणि मग गुरु महाराजांनी विष्णूंनी त्या ठिकाणी गुरु महाराज पण दिव्य स्वरूप त्या ठिकाणी त्यांचं झालं. त्यांचं कुष्ठरोग गेला, डोळे आले. हे गुरुही भक्तीचं जे महत्त्व आहे, गुरुही भक्तीने मी जसं म्हटलं नाही, श्रद्धा सगळ्यात महत्त्वाची. श्रद्धावानस्य लभते ज्ञान. श्रद्धेने सगळ्या काही गोष्टी प्राप्त होतात. सेवा हा दारवंटा म्हटले, स्वाधीन करी सुबोट. कारण त्याच्यासाठी तनु मनु जीवे चारणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकट. कारण की दास्य भक्ती जशी हनुमंतरायांनी केली आणि तीच भक्ती या ठिकाणी परमार्थामध्ये. कारण गुरु हा कसा आहे, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा पाहता त्रिलोकी. कारण की साक्षात ते गीतेवरचं परब्रह्मच तुमच्या आमच्यासाठी सगुण साकार झालं गुरुच्या रूपाने. आणि असे असणारे या मालिकेतले अनेक आधारयुग आणि ज्यांच्या कृपेने त्यांच्या सायासाने हा परमार्थ तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. खऱ्या अर्थाने आपण खूप भाग्यवान येतो. कारण की जे मूळ तत्व आहे, जे अनादिकालचं जे तत्व आहे, जसं माऊली सांगतात, जे अनादि परब्रह्म, अनादि परब्रह्म जगदादि विश्रामधाम तयाचे नाम विधापय असे. असं जे नाम आहे, असं जे तत्व आहे, ते तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. आणि असे ब्रह्मनिष्ठ गुरु जीवनामध्ये येण्यासाठी भाग्य लागतं. आणि त्याच्याशिवाय असे ब्रह्मनिष्ठ गुरु आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. कारण की ते सुद्धा या ठिकाणी भाग्याने प्राप्त होतात. भाऊंसारखे, दादांसारखे महात्मे या भूतलावरती कशासाठी आले? कारण की त्यांच्या वाणीतून आपण, कारण की त्यांची वाणीच अशी, दादा सांगायची प्रासादिक वाणी, मितले आणि रसाळ म्हणले, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काय असं बोलत राहिले ऐकतच राहावं असं वाटतं. दादांच्या मुखातून त्यांचं वर्णन ऐकायचं. एक स्वामीनिष्ठ महात्मे. आणि कोणतंही दैवत आपल्या जीवनामध्ये जर प्राप्त झालं, ते दैवत आपल्याला सद्भक्तीपासून आणि सत्य वस्तूपासून बाजूला ठेवत नाही. त्याचे भरपूर अनुभव त्या ठिकाणी जीवनामध्ये आले. तुम्ही स्वामींची भक्ती करा, दादा म्हणायची, देवीची भक्ती करा, विठ्ठलाची भक्ती करा, नाथाची भक्ती करा, दत्तात्रयांची भक्ती करा. ते दैवत नको नवे नवे भूत जरी प्रसन्न झालं ना, ते भूत सुद्धा त्या ठिकाणी भगवंतापर्यंत पोहोच करतं. सद्भक्ताला बरं का. तसं स्वामींनी दादांना आदेश केला,
की माझा एक भक्त म्हणले तिकडं स्वरूपापासून वंचित आहे आणि दादांना ते तत्व त्यांच्यापर्यंत आणून पोहोच करायला सांगितलं. स्वामींना माहित होतं यांचा अवतार कार्य कशासाठी आहे. आणि तत्वरूपाने स्वामीच कार्य करतात. फक्त आपला त्या ठिकाणी भाव तसा पाहिजे. कारण की आपणच देव होय गुरु, पूर्वी देह भाव पडिये देह भाव पूर्वी वासना आणि तिथे आपणा अशी होय. कारण की ते आपल्याला ते स्वस्वरूपापासून बाजूला ठेवू शकत नाहीत. वास्तविक देव आणि आपण वेगळे नाहीत. या भूमिकेवर ते आपल्याला आणून ठेवतात. नवे नवे देवच आपण आहोत. तुकाराम महाराज सांगतात, देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे तुम्ही खरे. खऱ्या अर्थाने आपल्या ठिकाणचं अज्ञान घालवण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी सद्गुरूमध्ये आहे. आणि असे सद्गुरू, कारण की आपल्याला काय देतात ते, आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आहे का नाही, आयता आला घर पुसून. देव दिला का आनंद दिला आपल्याला. कारण की तिथून पुढे सगळा आनंदच आहे. सद्गुरू जीवनामध्ये आले की आनंदच आहे. आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाची अंग. कारण की तो आनंद खऱ्या अर्थाने, आणि तेच भगवंताचं स्वरूप आहे. तेच काय आहे, भगवंताचं स्वरूप आहे. आणि तो आनंद दुसरीकडे तिसरीकडे कुठं नाही, बाहेर नाहीच आहे. आपल्याच ठिकाणी असणार, फक्त आपण त्याच्यापासून वंचित होतो. तो ठेवा त्या ठिकाणी आपल्यासाठी काय करून दिला, ते निज धन त्यांनी आपल्याला काय केलं, दाखवून दिलं. ज्या सुखाचा आपण शोध घेत होतो ते कुठं बाहेर नाहीच आहे ना. तुझं आहे तुझं पाशी, तू जागा चुकलाच. असं जे निज धन, गुरु घाली ज्ञान अंजनानी गुरु दावी निज धन. तुझे निज हा कसं सौभाग्य दिलं. हो ते लेणं पुसतच नाही कधी. गुरुनी जे सौभाग्याचं लेणं दिलं ना, पुसतच नाही. अखंड सौभाग्य करून टाकतात. खऱ्या अर्थाने त्यांची सेवा आणि त्यांच्या सेवेतून आपण उतराय होऊ शकतो का? नाही. हा पायी जीव थोडा, आपण त्याच्यातून उतराय होऊ शकत नाही. त्यांचा अंतर्गण खूप मोठा असतो. बाबा श्रीपाद बाबांचं
वास्तविक आपल्या हिताकरता ते रात्रंदिवस झटतात. आपल्या हिताकरता स्वतःच्या कशाच कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाहीत. पण तरी सुद्धा बाबा म्हणायचे, तुम्हाला मी जे सांगितलं तुम्ही ते ऐकलं, तुम्ही त्याला अनुमोदन दिलं म्हणले. नाही तर तुम्ही जर ऐकलं नसतं मी काही भिताडाला सांगितलं असतं का? बाबा म्हणायचे तुमचे माझ्यावर एवढे उपकार येतं, एवढे उपकार येतं की या देहाचे कातडे शिवून तुमच्या पायात जरी जोडे घातले नव्हते तरी माझ्याच्याने तुमचे उपकार भेटणार नाही. असा कोणता महात्मा आहे शिष्यांना म्हणून की माझे कातडे तुमच्या पायात जोडे, कातडीचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी उपकार भेटणार नाही. कोणती लिंथन, कोणती नम्रता असेल. आणि आशांची आपण लेकर येतात. आणि दैवाचे दास पंढरी राय. सद्गुरु रायाचे, पंढरी रायाचे. भाग्यवान आहेत तुम्ही सगळे. माळी बाग लावतो पण बागाने फुलावं लागतं, तेव्हा त्या माळ्याला आनंद होतो. जसं म्हणतात मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची बहरू कळी अशी आला. हा भाऊंच्या माध्यमातून हा इकडे मोगरा फुललाय, त्याचा सुगंध अखंडपणे असा दरवळत राहावं. अक्काचा फोन येतोय सर. अक्का प्रवचन चाललंय, थोडं 5 मिनिटांनी फोन करतो. जे मिळालंय ते अनमोल किमतीचं आहे, त्याची किंमतच होऊ शकत नाही. आणि आपल्याला मिळाले, आपण काय साहस केले. एक उदारदाता म्हणून ते आपल्या पदरात पडलं. का नाथांसारखी साहस करावं लागली. नाथांना किती साहस, 12 वर्ष तपश्चर्या. दिलंय त्याच्यावरती सतत आरूढ राहणं, नामस्मरण करणं. आणि जसं नामदेव महाराज म्हणतात, अकल्पाविष्य व्हावे माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणित असावे कल्याण, ज्या मुख्य निधान पांडुरंग. अहंकाराचा वारा न लागू राजेशा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. तेवढा वारा फक्त लागून नाही दिला, मग कल्याणच आहे. जसं म्हणतात ना, पायोजी महिने राम रतन धन पायो. एवढं मोठं धन, कारण की हे धन कसं आहे, एक ना एक दिवस संपणार आहे. पण ते धन असं आहे, किती जरी लुटलं म्हणले, फोडिले भांडार धन्याचा मी तो हमाला भारव आहे म्हणले. किती जरी लुटलं तर दिन दिन बढतच जाय म्हणले, ते कमी होत. किती जरी वाटलं तरी ते खजाना परत भरतोय, ते कमी होत नाही. आणि असं धन त्या ठिकाणी फक्त जतन करून ठेवायचं. त्याला कसं आहे, दिवा जर तेवत ठेवायचं म्हणलं तर त्याला सतत त्या ठिकाणी तेल घालावं लागतं, तेव्हा त्या घरामध्ये प्रकाश राहतो. म्हणून प्रकाश म्हणजेच आनंद. आणि त्याच्यासाठी नामस्मरण सतत जर केलं तर तेने सदा चित्ता समाधान ती
समाधी समाधी हरीची समसुखे विनी न साधीला जाणं द्वैत बुद्धी. आणि तेच आपलं बुद्धीचं वैभव आहे. आणि तेच जतन करायचं. हरिबुद्धी जपे पुनर्दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण. अशा साधू संतांचं तत्व तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे नाथांचंच तत्व आहे आपल्याकडे आलेलं. नवनाथांपासूनच तो विषय आपल्यापर्यंत आला आहे. ज्ञानगुणगम्य ज्ञानदेवाला दिले आणि निवृत्तीने दिले माझ्या हाती, आहे का नाही? कुठून आलं त्यांच्याकडं? आदिनाथ गुरु सकळती त्याचा मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बोध गोरक्षा शिकला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार निवृत्ती. गहिनीकडून गहिनी प्रसादे म्हणजे नाथांकडूनच ते आपल्यापर्यंत ते तत्व आलं. नवे नवे त्या मालिकेचे आपण पाईक येतं. नाथ परंपरेत आपण आलो. एवढं मोठं भाग्य तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. फक्त चालत राहणं महत्त्वाचं आहे. त्याचा अवहेर न करता. आणि जसं म्हटलं ना, ज्योतशी ज्योत जगाती चलो प्रेम की गंगा बहाती चलो, है की नाही? ते म्हणतात ना, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. आपल्याला जे मिळालं ते इतरांनाही त्याचा आस्वाद मिळावा. कारण की महात्म्याने आपल्यापर्यंत अनेकापर्यंत पोहोचले. आपल्यामुळं कुणीतरी एखाद्याचं तरी आपला निरोप तिथपर्यंत गेल्यानंतर एखाद्याचा तरी उद्धार व्हावा. त्याला सुद्धा ते तत्व त्याचं सुद्धा अज्ञान निघून जावं, त्याच्यासुद्धा जीवनातला अंधकार जावा, म्हणून इतरांना सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करून त्यांचंही जीवन कसं उज्ज्वल होईल, आहे की नाही, याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करत राहावा. आणि तेच ध्येय साधू संतांचं होतं. अवतार कार्यसुद्धा त्याच्यासाठीच आहे. उडते हे जर न देखो डोळा येतो कळवळा. म्हणून या ठिकाणी भाऊंचं कुठल्या कोणा माध्यमातून निमित्ताने येणं झालं. कसं आहे, दादा सांगायचे तर दादा कळू देत नव्हते. महात्मा कसं असतं, चातुरी लपी महत्व आरपी आणि पिशेपणी मिळवी जगा माझी. देह म्हणजे काय, ते वास्तविक देह आपण देहाकडे पाहतो ना, नातेवाईक पाहतो वेगळ्या भूमिकेतून. ताईंची आमच्या श्रद्धा बसत नव्हती. अनर्थ ताईंची दाजी होते ना, अनर्थ ताईंचे मामाचे चिरंजीव होते दादा. नातं कदाचित माहीत नसेल. दाजी होते, श्रद्धा बसत नव्हती. पण ज्या दैवतावरती त्यांनी श्रद्धा ठेवली होती, ज्या स्वामींवर त्यांनी श्रद्धा ठेवली होती, ते त्यांनी स्वामींनी जाग करून दिलं. अरे ते म्हणे तो आणि मी वेगळा नाही. तेव्हा ताईंची श्रद्धा बसली बरं का. देहाकडे पाहून श्रद्धा बसत नसते. म्हणून आत्यंतिक श्रद्धा त्या ठिकाणी गुरुच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणून आपण सगळे जाणते आहोत. आता नेमतं पण आपलं गेलं आहे की नाही. लहान बाळ असतं नेमतं पण आता जाणते येत नाही. आणि माऊलीने तर शेराच मारलाय, जाणं तिने गुरु पाहिजे तेने कृत कार्य जैसे मुळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते, आहे का नाही. जसं झाडाला त्या मुळाला पाण्याची गरज आहे आणि पाण्याशिवाय ती संतुष्ट किंवा प्रफुल्लित होऊ शकत नाही. आणि सहज आहे पुन्हा ते सगळं. सद्गुरूला भजलं ना, ते सहज आहे सगळं. त्याच्यासाठी बाकीचे वेगळं सायास करण्याची गरज नाही. सद्गुरूला भजणं म्हणजे सद्गुरू तत्वाची सेवा करणं. देहाची तर घडतीच, पण तत्वाची सेवा करणं. सद्गुरू काय आपल्या रोज सहवासात आहेत का? सेवा एक दिवस आज आली केली, महिनाभर मग बंद झाली का आपली सेवा? कारण की साधू बोध झाला. साधूच काय झालं, त्या बोध रूपाने नटलेलं आहे. जसं झाडच बियाच्या रूपाने नटले. आता बियामध्ये झाड नाही का?
बियामध्ये झाड आहे, फांद्या येतात, पानं आहे, ते सगळं काय त्या बियामध्ये आहे. हं? पण ते दिसतं का? दिसत नाही. तसं नामरूपाने सद्गुरूच नटलेत. साधूच बोध झाला आणि ते बोध आपल्यापर्यंत आलेलं आहे. त्या बोधाची सेवा, नामाची सेवा म्हणजेच त्या सद्गुरूंची सेवा आहे. आणि तेच मूळ तत्व आहे. काय मूळ काय? जे अनादि परब्रह्म आहे का नाही, ते मूळ तत्व आहे. जाणतेने गुरु बळी जैसे मूळ सिंचने म्हणले काय, ते मूळ तत्व आहे. त्या मुळाला पाणी घातलं की त्या ठिकाणी सगळ्या देवदेवता प्रसन्न होतात. नवे नवे आपल्या ठिकाणी सतत त्या ठिकाणी प्रसन्नता राहते आणि प्रसन्नता, आनंद, ती समाधी सतत टिकून राहावी आणि समत्वावर आपण यावं. कारण समबुद्धी घेता समान श्रीहरी, समधामावरी हरी झाला. ते समत्व जसं अर्जुनाचं झालं. अर्जुनास भगवान त्याला सांगतात की आपण सुद्धा योगी येतं. अर्जुना समत्व चित्ताचे, चित्ताच्या ठिकाणी जे समत्व आहे भगवान उपदेश करताना सांगतात, ते समत्व यायला पाहिजे. अर्जुनाला सांगताना म्हणतात, अर्जुना समत्व चित्ताचे तेच सार जाणे योगाचे, जेथा मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. मन आणि बुद्धीचं ज्या ठिकाणी ऐक्य होतं आणि सम बुद्धी घेता समान श्रीहरी, कारण की तोच नटलाय सगळीकडं, आहे का नाही. वेगळा या ठिकाणी कुणीच नाही. भरला घनदाट हरी दिसे, आणि तो हरी जसा भरला आहे की नाही. कारण की आपण वैष्णव आहेत, आहे की नाही. मग आपला धर्म काय आहे? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अंगळ. कारण की भेदच नाही कुठं. अभेद असणारं तत्व नवे नवे आपणच अभेद आहोत. आपणच काय आहेत? वेगळे नाहीत, आहे की नाही. गुरु शिष्य देव भक्त दोन्ही एक झाले, आहे की नाही. मुळीच संचले जैसे तैसे, वेगळेपणा कुठे नाही आहे. हे द्वैत आपल्या ठिकाणचं घालवायचं आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने परमार्थ आहे. त्याच्यासाठी सद्गुरूंचं येणं जाणं आहे आणि त्याच्यासाठी आपली साधना आहे. ती साधना, त्याचं जतन, त्याची जोपासना माझ्यासहित आपल्या सगळ्यांची व्हावी अशी नवनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. ताईंनी जे सायास केले त्या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो. कारण की सायासानेच सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. आणि कशासाठी केलं हे? आपल्यासाठीच आहे. याच्यातून काही गोष्टी आपल्याला शिकायच्यात, अनुकरणात आणायच्यात. म्हणून ग्रंथ वाचन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. साधना तर सगळ्यात महत्त्वाची आहे. साधना आणि जसा वेळ मिळेल तसं ग्रंथ वाचन, आणि ते आपल्या जसं जसं गळी उतरवता येईल, अंगी बांधता येईल तसं बांधण्याचा प्रयत्न माझ्यासहित आपल्याकडून व्हावा अशी मी नाथांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. ब्रह्म एकनाथ महाराज की जय. महाराज की जय. रामदास महाराज की जय. महाराज की जय. महाराज की जय. श्री अनंत जगद्व्यापका जनार्दना आनंदघना विनाशा सकल देवादी देवा कृपाळुवा जिगेशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज चक्रधरा
अकाई सगुणा निर्गुणा जगद्यज्ञा जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बालरांगना बालकृष्ण तुकाराम लोकांगणी मजकाजी चरणी हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावी भवबंधनी सोडवावी देवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सर्वरूपा विश्वात्मके देवी येणे वाक्यज्ञ दोषावे दोषोनी मजल्यावे बसाय नावे जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो उदारस्करी पडो मैत्रजीवांचे दुरितांचे निर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो सूर्यदेवांची देवतेयावो प्राणितात सर्वमंगळी ईश्वर निष्ठांची मार्यादी अनवरत गुणगळे भेटतुयावता सदा कल्पतरुचे आयव चेतना चिंतामणी जे गाव ओळखीचे अनव विदुषांचे चंद्रमेच्या लांछन मार्तंड देता होईन ते सदाई सदा सज्जना सुरेव किंबहुना सर्वस्थिती पूर्ण होऊनी तिनी लोकी भगिरी कृती अखंडित आणि ग्रंथ उपजे विशेष लोकीये दृष्टांतजगे भवावी एक मने श्री विश्वेश्वरावो आवीरदान बसावो एमेव ज्ञानदेवो सुयारः एमेव ज्ञानदेवो सुयारः रघुनायका मागणी जय जय रघुवीर समर्थ. काय म्हणतोय? हॅलो काय म्हणतोय?